हॅलो फ्रेंड्स, मी भावना भुतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे लव्ह नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा. कथेचं नाव आहे मिस्टर सोलमेट, मी फक्त तुझीच. लेखिका भावना भुतल, व्हिडिओ एडिटर सोनाली जाधव, स्वर शिखा भुतल. मिस्टर सोलमेट भाग 20. अविरा, तिला स्वतःच्या पाठीमागून आवाज आला आणि तिने पाठी वळून पाहिले. इथे काय करतेस तू? तिच्या समोर उभ्या असलेल्या व्यक्तीने तिला विचारले. त्या व्यक्तीच्या प्रश्नाचं उत्तर न देता अविरा डोळे मोठे करतच त्याच्याकडे पाहू लागली. आता पुढे ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून शिवांश होता. तुम्ही इथे? अविराने त्याला प्रश्न केला. हाच प्रश्न मी तुला आधी केलाय, तो तू सगळ्यात आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. जॉईन होऊन 2 दिवस नाही झाले आणि तू स्वतःच्या मर्जीने सुट्टी घ्यायला सुरुवात सुद्धा केलीस. मला माझ्या रेस्टॉरंटमध्ये असा कामचुकारपणा करणारा स्टाफ नकोय. शिवांश, मी अविरावर चिडायला सुरुवात केली. मी सुट्टी नाही घेतली, मला शेफ वंशने सुट्टी दिली. दर थर्सडेला मला सुट्टी असणार, अविरा उत्तरली. ओ, मग एकटी इथे काय करतेस? शिवांशने पुन्हा तिला प्रश्न केला. अविरा निरागस भाव चेहऱ्यावर आणतच शिवांशकडे पाहू लागली. आता शिवांशला कसं सांगायचं की डिवोर्स पेपर्सवर सही करायला इथे आली आहे, हाच विचार ती करत होती. अविराने चेहऱ्यावर आणलेले भाव बघता ती आपल्याला बघून थोडीशी गोंधळून गेली आहे हे शिवांशला कळलं. ती कोणाला पण भेटायला येऊ दे, मला काय करायचंय? मी का तिला एवढे प्रश्न करतोय? हा विचार सुद्धा शिवांशच्या डोक्यात सुरू होता. तुला नसेल सांगायचं तर इट्स ओके, शिवांश म्हणाला आणि तो पुढे काही बोलणार तोच त्याचा फोन रिंग झाला. हा, मी आलो इथेच आणि सगळ्यात आधी तेच काम करतो, जस्ट अ मिनिट, असं म्हणतच शिवांशने मोबाईल ओठांसमोरून बाजूला केले. शेफ अविरा, मला थोडं काम आहे, बाय. एवढं बोलून शिवांश तिथून निघून गेला. बाय. अविरा तोंडातल्या तोंडातच पुटपुटली. तिचा बाय शिवांशच्या कानांनी ऐकलंच नव्हतं. शिवांशला बघून ती इतकी घाबरली होती की तिचं हृदय अजूनही धडधड करत होतं. तो दूर गेला तसं तिने सुटकेचा निश्वास सोडला. ज्या रेस्टॉरंटमध्ये भेटायचं ठरलेलं त्याच रेस्टॉरंट बाहेर बसलेल्या एका टेबलवरती बसली. स्वतःसाठी तिने ज्यूस ऑर्डर केला. ज्यूसचा अर्धा ग्लास रिकामा होतच नाही तोपर्यंत देवांश तिच्या समोर येऊन बसला. ओठात स्ट्रॉ तसेच दाबत तिने नजर वर करून पाहिलं. अचानकपणे देवांशला समोर बघता ज्यूस घशातून खाली उतरण्याऐवजी नाकात चढला. एक आग तिच्या श्वसननलिकेतून उफाळून आले. ती मोठमोठ्याने खोकू लागली. आर यू ओके? देवांश तिची काळजी करतच म्हणाला. अविरा त्याच्या प्रश्नाचं उत्तर न देता मोठमोठ्याने खोकत होती. देवांशने रेस्टॉरंटमध्ये शिरत बिस्लरी बॉटल घेतली. ती उघडतच अविराच्या पुढ्यात धरली. हे घे, पाणी पी, देवांशने म्हटलं खरं, पण अविराने नकारार्थी मान डोलवत नाही म्हणून मान डोलावली. ग्लासमधून स्ट्रॉ तिने बाहेर काढली आणि त्यातील ज्यूस घशाखाली उतरवत ती थोडा वेळ शांत बसून राहिली. पाण्याची बाटली देवांशने तिच्या पुढे तशीच ठेवली आणि तो शांत बसून राहिला. त्रिशा येणार होती ना? अविराने त्याला प्रश्न केला. मी आलेलं आवडलं नाही का तुला? देवांशने तिला पुन्हा प्रश्न केला. अविरा देवांशला काही उत्तर देणार पण तोच तिचा फोन रिंग झाला. देवांशला महत्व न देता तिनं समीरचा फोन उचलला. हा सम्या, बोल. बैल कानावर दाबत ती म्हणाली. क्रिशकडून मी त्याच्या भावाबद्दल सगळं काही काढून घेण्याचा प्रयत्न केला. त्याचं असं कोणतं रहस्य वगैरे नाही. इवन तू इंडियात नव्हताच. इंडियात येऊन त्याला 3 वर्ष झाले. त्याच्या वडिलांना बिझनेस सांभाळणं थोडं कठीण होऊन बसलंय म्हणून तो इंडियात आलाय. बाकी त्याला ज्या बाबतीत ट्रोल केलं जाते तो तसा सुद्धा नाहीये, समीर म्हणाला. काय म्हणून ट्रोल केलं जातंय? अविराने विचारलं. तो पण गे आहे,
आणि म्हणून टिशी पार केली तरी तो अजूनही लग्न करत नाही. सुंदर सुंदर हलींना बघून तो नाकं मुरडतो. पण एक सांगू का तुले? समीरने विचारलं. काय? अविराने विचारलं. हे सगळं ऐकून मला असं वाटून राहिलं की तो गेच असावा. समीरने असं म्हणताच अविराचे डोळे मोठे झाले. तुला असं काहून वाटून राहिलं बे? अविराने सुद्धा नागपुरी तडका देतच समीरला प्रश्न केला. तुला ती दीक्षा मलिक माहिती आहे? समीरने विचारलं तसं अविराने नाही म्हणून मान डोलावली. हो की नाही ते तरी बोल. अविरा काहीच बोलत नाही हे बघून समीरने नाही म्हणून बोलली ना, अविरा म्हणाली आणि नंतर स्वतःच्या कपाळावर तिने हात मारून घेतले. कधी? समीरने विचारलं. आत्ताच रे. तू ते सगळं सोड आणि मला सांग तू कुणाबद्दल बोलतोयस ते? अविरा म्हणाली. अगं टॉपची मॉडेल आहे ती. लवकरच ती आपल्या आमिर सोबत एका मूवी मध्ये बी येऊन राहिली ना. कोणत्या जगात जगते बे? समीरने विचारलं. ज्या जगात तू मला पिडत असतोस त्याच जगात. आणि आता मला सांगणार पण आहेस की त्या तुझ्या टॉप मॉडेलचं काय झालं ते? जिवंत आहे ना ती? अविराने मस्तीतच विचारलं. का तिच्या जीवावर उठून राहिली बे तू? मी का तिच्या जीवावर उठू? तू तर त्या जीवाबद्दल मला आत्ताच सांगतोयस. आणि हे सगळं सोड, त्या जीवाने काय केलं ते तरी सांगशील मला? अविराने विचारलं. अंगद गुहीने त्या अप्सरेचं प्रपोजल नाकारलं. दीक्षा मलिक सारख्या अप्सरेच्या मागे संपूर्ण जग वेडं झालंय आणि ती मात्र त्या अंगद गुहेच्या मागे दिवाणी होती. पण तो भाई भावच देईना. असं फक्त तिच्या बाबतीतच नाही तर अशा खूप साऱ्या मॉडेल्स त्याच्या मागे दिवाण्या होत्या. पण ह्याने सगळ्यांना रिजेक्ट केलं. त्यामुळे संपूर्ण जग याला गे समजतायत. समीर म्हणाला. अविरा समीरला आणखीन काही प्रश्न करणार तोच देवांश मोठमोठ्याने खोकू लागला, जेणेकरून अविराचं लक्ष स्वतःकडे केंद्रित करू शकेल. समीर सोबत अविरा इतकी गुंतली की आपण देवांसमोर बसलो आहोत ही गोष्टच ती विसरली. अविराचं समीर सोबत बोलणं सुरू असेपर्यंत देवांशने स्वतःसाठी थंडा सुद्धा ऑर्डर केला. त्याची अर्धी बॉटल सुद्धा रिकामी झाली होती. समीर, मी तुला 15 मिनिटांनी कॉल करू काय? देवांशच्या खोकण्याकडे दुर्लक्ष करतच अविराने समीर जवळ परवानगी मागितली. खरं तर मी बी तुला तेच बोलणार होतो. माझी म्हातारी माझ्या नावाने केकटून राहिली ना. आपण नंतरच बोल. बाय. एवढं म्हणत समीरने फोन कट केला. ज्याच्यामुळे तुझा संसार तुटला त्याच्यासोबत तू अजून कॉन्टॅक्ट मध्ये आहेस. मला तर वाटलं एवढ्यात तुझं त्याच्यासोबत असणारं नातं येवणं तोडून पण टाकलं असशील. देवांश म्हणाला. पेपर्स. देवांशच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत अविराने उजवा हात त्याच्या समोर धरला. मला तुला एक संधी द्यावीशी वाटतेय. मला असं वाटतंय की तू पुन्हा घरी यावं. स्वतःमधील अहंकार तसाच ठेवत देवांश अविराला म्हणाला. संधी आणि मला? गुन्हा मी केलेला की तुम्ही, जे तुम्ही मला पुन्हा संधी द्यायची भाषा करताय? तुम्हाला जर मला काही द्यायचं असेल तर डिवोर्स द्या, ते सुद्धा लवकरात लवकर. जर आता पेपर्स आणले असाल तर ते सगळ्यात आधी द्या. ते एकदा रेड करून मला त्यावर साईन करता येईल. अविरा नजरेत थोडासा राग आणतच म्हणाल. हे बघ अविरा. असं म्हणत देवांश तिच्या हातावर हात ठेवत तिची समजूत काढायला जाणार, पण त्याआधीच अविराने स्वतःचा हात मागे ओढ. एक काळ असा होता की देवांशच्या स्पर्शासाठी अविरा आसोसलेली असायची. त्याने 2 शब्द प्रेमाने बोलावे म्हणून त्याच्या तालावरती नाचायची. जीवापाड प्रेम केलेल्या त्याच व्यक्तीची तिला आता घृणा वाटू लागली होती, कारण ती अविरा आता पूर्णपणे बदलून गेली होती. त्याच बदलून गेलेल्या अविराला देवांश बघतच राहिला. तिच्या हातावर हात ठेवण्यासाठी देवांशने स्वतःचा उजवा हात उचलला होता, जो अजूनही हवेतच होता. आजूबाजूला नजर फिरवत देवांशने तो पुन्हा टेबलवर ठेवला. देवांशला हे सगळं खरं तर अपमानास्पद वाटू लागलं होतं. मला डिवोर्स पेपर्स द्या, अविरा पुन्हा त्याला म्हणाली, पण देवांश मात्र तिला फक्त बघतच राहिला होता. अविरा, मला माफ कर. तुला समजून घ्यायला माझ्याकडून खूप मोठी चूक झालीये. प्लीज मला एक संधी दे. आय प्रॉमिस यू की मी पुन्हा तुला कधीच तक्रारीचा चान्स देणार नाही.
तुला खूप खुश ठेवेल. राहिला प्रश्न त्रिशाचा, तर मी तिचा सुद्धा बंदोबस्त करेन. आतापर्यंत तुला जे सुख मी देऊ शकलो नाही ते सगळं मी तुला देईन. प्लीज, मी केलेली चूक सुधारायची मला एक संधी दे. प्लीज प्लीज. हे सगळं काही देवांशच्या ओठापर्यंत आलेलं, पण त्यात त्याचा पुरुषार्थ आडवा येत होता, जे त्याचे हे शब्द ओठांबाहेर पडूच देत नव्हता. झाले पेपर साईन करून? त्रिशाचा आवाज आला तसं देवांशला लागलेली तंद्री दूर झाली. अचानकपणे त्रिशाला तिथे बघून त्याला खरं तर मनस्ताप झाला होता, पण त्याने तसं अजिबात दाखवलं नाही. काहीही करून अविराला आपण मनवायचं ह्याच हेतूने खरं तर देवांशीला भेटायला आला होता, पण त्याने रचलेल्या या कटावर त्रिशाने पाणी फेरलं. त्रिशाने विचारलेल्या प्रश्नावर देवांश शांत बसून राहिला आणि अविरा हाताची घडी घालून दूर कुठेतरी नजर स्थिरावून बसली होती. दोघांचीही चेहरे बघण्यात तिला काडी मात्र सुद्धा रस नव्हता. देव, त्रिशाने मधाळ आवाजात देवांशला आवाज दिला. तुला मी घरी आराम कर म्हणून सांगितलं होतं ना, तू इथे का आलीस? स्वतःच्या रागावर नियंत्रण मिळवतच देवांशने तिला प्रश्न केला. घरी बसून बोर झालीये रे मी. मग मी विचार केला की तू डिवोर्स पेपर्सवर सही करून झाले की ऑफिसला थोडी न जाणार, घरीच येणार, पण त्यापेक्षा आपण दोघांनी शॉपिंग केली तर तुझा बिघडलेला मूड सुद्धा थोडा ठीक होईल. तसंही मला या अविरावर अजिबात. त्रिशा बोलता बोलता मध्येच थांबली. तिथे आल्यापासून तिने अविराकडे पाहिलंच नव्हतं. ती फक्त देवांशकडेच बघत होती. पण जेव्हा अविराचा नवीन पेहराव तिने पाहिला तेव्हा तर ती तिच्याकडे पाहतच राहील. पृथ्वी लोकावर अप्सरा उतरलीये आणि तीच आपल्या समोर बसलीये असं तिला वाटू लागले. सकाळी सकाळी कोणत्या पार्लरमध्ये गेलेलीस ग? आणि तुला वाटतं एवढा मेकअप करून येशील आणि डोळ्यांतून थोडंसं पाणी काढत देवांशला बोलशील, देवांश मला तुम्हाला डिवोर्स नाही द्यायचंय, आणि मग देवांश पुन्हा तुझ्या जाळ्यात अडकेल, तर तो तुझा गैरसमज आहे. गच माझ्या आणि देवांश मध्ये येण्याचा प्रयत्न करू नकोस. त्रिशाने तिने रागातच म्हटलं. त्रिशाचा आवाज इतका मोठा होता की आजूबाजूला जमलेली सगळेच मंडळी त्या दोघांकडे बघू लागले. त्रिशा, हा काय तमाशा आहे? देवांशने त्रिशाला शांत करतच म्हटलं. तुला माहिती नाही देव ही कशी आहे ते. आता पण बघ, डिवोर्स द्यायला आलीये, पण ते सुद्धा इतकं सजून धजून. तिला वाटतं की तू मला सोडून पुन्हा हिच्या जवळ जाशील. त्रिशा रागातच बोलू लागला. रागाच्या भरात देवांशच्या हातातून बॅग तिने काढून घेतली. आज सकाळी स्वतःच्या हाताने तिने त्या बॅगेत डिवोर्स पेपर्स भरले होते. तेच पेपर्स तिने त्या बॅगेतून काढले आणि अविराच्या हातात दिले. चुपचाप यावर साईन कर. अविराच्या समोर पेन पकडतच तिने म्हटलं. ओठांवर हसू आणतच अविराने तिच्या हातून पेन काढून घेतला आणि पेपर्सवर नजर फिरवतच अविरा पेपरमध्ये फेरबदल केलेले मुद्दे वाचू लागले. त्रिशा थोडं घाबरतच अविराकडे बघत होती, कारण तिने त्यात काही असे बदल सुद्धा केलेले होते की ते बदल करताना तिने देवांशी अनुमती घेणं उचित समजलं नव्हतं. जर अविराने देवांसमोर तो मुद्दा उचलून धरला तर अविराचा नाही, आपला स्वतःचाच पत्ता देवांशच्या आयुष्यातून कायमचा निघून जायचा. त्या पेपर्सवरील अर्धे मुद्दे वाचून झालेच नाही की लगेचच अविराने मान वर काढत त्रिशाकडे बघितलं. हे सगळे बदल तू करून आणलेस ना? त्रिशाला भीती दाखवतच अविराने विचारलं. त्रिशा स्तब्धच उभी होती. ती मनात विचार करू लागली, अविराला हे कळलं तर नाही की ॲल्युमिनीमध्ये पोटगी तिला काहीच मिळणार नाही. भलेही माझ्या नवऱ्याला तिला 50 करोड द्यायचे होते, पण ते आता माझे आहेत. हे देवा, ही देवांसमोर सगळं बोलायला नको म्हणजे झालं. जेवढं अविरा देवांशला ओळखत होती त्यावरून तरी देवांशने पोटगी देण्यास नकार दिला असेल असं तिला वाटत नव्हतं. ही सगळी त्रिशाची करामत असणार असं तिला वाटलं. त्या त्रिशाला घाबरलेलं पाहून अविराची तर खात्रीच पटली की त्रिशानेच देवांशच्या नकळत हा सगळा पराक्रम केला. त्रिशाला जशाच तसं उत्तर देण्याची संधी आता अविरा सुद्धा सोडणार नव्हती. तिचा संसार त्रिशाने उद्ध्वस्त जो केला होता. देवांश, खरं तर मीच तुम्हाला बोलणार होती की तुम्ही जे 50 करोड मला पोटगी म्हणून देणार होते
की मला नकोत म्हणून. बरं झालं तुम्ही तो पॉइंट स्वतःहून डिलीट केलात ते. बाकी आता पेपर्स ठीक आहेत, मला सगळे मुद्दे पटले सुद्धा. मी करते साईन. असं म्हणत अविरा पेपर्सवर साईन करायला जाणार त्याआधीच देवांशने तिच्या हातून पेपर्स काढून घेतले. मी असे कोणतेच चेंजेस केलेले नाहीयेत. असं म्हणत देवांश डिव्होर्स पेपर्सची पानं पलटू लागला. देव, ती साईन करते तर पेपर्स तिला दे ना साईन करायला, मग तू निवांतपणे ते पेपर्स वाच. असं म्हणत त्रिशा देवांशच्या हातून पेपर्स काढून घेऊ लागली. देवांशने तिचा हात पकडत तिला अडवलं आणि रागातच तिला म्हणाला, मला पेपर्स वाचू देत. देवांशचा राग बघता त्रिशा शांतच बसून राहिली. मी 50 करोड अविराला देणार होतो, हा वाला पॉइंट तू का एडिट केलास? देवांशने रागातच त्रिशाला विचारले. ते आईंनी आजीला कळल्यावर त्या तुझ्यावर रागवतील म्हणून. त्रिशा अडखळतच म्हणाली, तुला माझ्या पर्सनल कामात अशी ढवळाढवळ करायला कोणी सांगितलं होतं? देवांश मोठ्यानेच गरज. संपूर्ण मॉल त्या तिघांभोवती गर्दी करून जमा झाला. अविराने देवांशच्या हातून पेपर्स काढून घेतले आणि त्यावरती स्वतःच्या सह्या करून मोकळी झाली. तुमच्या 50 करोडची मला अजिबात गरज नाही. मला स्वतःच्या पायावर उभी आहे मी. लवकरात लवकर पुढची प्रोसिजर करायला घ्या. देवांशच्या हातात पेपर्स आणि पेन सोपवतच ती म्हणाली. देवांश तिच्या हातून पेपर काही घेत नव्हता. तो फक्त आणि फक्त अविराला बघत होता. देवांश हातात पेपर्स पकडत नाही हे बघून अविराने ते पेपर्स टेबलवर ठेवले. वेटर, मला फक्त या ज्यूसचं बिल पाठवून द्या, अविराने म्हटले. ते पण कशाला भरतेस? देवांश भरे. त्रिशा तुसडेपणाने तिला म्हणाले. मी तुझ्यासारखी नाही ग, दुसऱ्याच्या जीवावर स्वतःच्या गरजा पूर्ण करायला. त्रिशाचा हात सगळ्यांसमोर पाण उतारा करायचा हे सगळं अविराज ठरवूनच आले होते. अच्छा, मग एवढ्या महागड्या रेस्टॉरंटमध्ये कोणाच्या जीवावर आलीस? उगाच देवांश समोर भोळेपणाचा आव नको आणोस, कारण देवांशला सुद्धा माहितीये तू कशी आहेस ती. चेहऱ्यावर रंगरंगोटी करून कित्येक पुरुषांना खुश करून पैसे कमावतेस आणि त्या पैशाचा मास तू आम्हाला दाखवतेस. त्रिशाने असं म्हणताच अविराने देवांशच्या पुढ्यातील कोल्ड्रिंकचा ग्लास हातात घेतला आणि त्यातील सगळी कोल्ड्रिंक त्रिशाच्या चेहऱ्यावर उडवली. तुझी ही हिंमत? असं म्हणत त्रिशा अविरावर हात उचलायला जाणार, पण देवांशने तिचा हात पकडत तिला अडवलं. यापुढे माझ्यासोबत बोलताना तोंड सांभाळून बोलायचं. घाणेरडे आरोप पुन्हा माझ्यावर अजिबात करायचे नाहीस. आरशात जाऊन स्वतःचा चेहरा बघ, मग कळेल चेहऱ्यावर रंगरंगोटी कोण करून फिरतंय ते. वेटर, एक काम करा, या कोल्ड्रिंकचा सुद्धा माझ्या बिलमध्ये ऍड करा, कारण मीच त्याचा उपयोग योग्य ठिकाणी वापर केला. त्रिशावर चिडलेल्या नजरेने अविरा म्हणाली. अविरा सोबतच्या 2 वर्षाच्या संसारात देवांश पहिल्यांदाच तिला इतकं रागात बघत होत. आणि ती रागवणार का नाही? तिच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचेल असं त्रिशा तिला म्हणाली होती. वेटरचं बिल पेड करून अविरा तिथून जाऊ लागली. तिला अडवण्याचं देवांशचं मन करत होतं, पण त्याने तसं केलं नाही. त्याने तिच्यावरून नजर हटवत त्रिशावर टाकलं. डोळे तसेच मोठे ठेवत तो तिच्याकडे बघतच राहिला. असं काय बघतोय? काय झालं? त्रिशाने देवांशला प्रश्न केला. देवांश तिच्या प्रश्नाचं उत्तर न देता स्तब्धच झालेला. जणू खूप भयंकर चित्र त्याने पाहिलं असावं असं त्याच्या चेहऱ्यावरील भाव वाचता कळत होतं. काय बघितलं असेल देवांशने? कळेल पुढील भागात. माझ्या कथेत हिरोंच्या बाबतीत नेहमीच घोळ असतो, त्यामुळे ही बड़े ही अफसोस के साथ हमें ये कहना पड़ रहा है की ह्या भागात सुद्धा मिस्टर सोलमेट तुम्हाला भेटला नाही, पण तो कोण आहे हे लवकरच कळेल. पुढील भाग लवकरच पोस्ट होईल. हा भाग कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. धन्यवाद.